देवी कायम माझ्या पाठीशी राहा, माझ्यातली ताकद जाऊ देऊ नको असा आशीर्वाद दे बघ. तथास्तु. अथर्व गप्पच. साव्यात्या, मला आता असं वाटतंय की तू करतील सगळं. तू नाही केलंस तर माझी मॉम नवीन नाटक करायला तयार आहे. अथर्व असं बोलतात आईबद्दल? हा, आधी सॉरी बोल बघू देवाला, आणि मन असं परत कधी काय बोलणार नाही मी. सॉरी देवा, चुकून बोललो. रिपीट टेलिकास्ट करणार नाही. आगाऊ, जा अभ्यास कर. ओके बॉस. हळू पडशील. सावे, ए सावी. हा रीना. प्रॉपर आहे ना लिस्ट? एकदम प्रॉपर आहे. सावी, काय आहे? भाऊ, ही त्या लोकांची लिस्ट आहे ज्यांची कामं केलती, खरं पैसे नाही आले अजून. तेच घ्यायला चाललीये मी. तुम्ही नका काळजी करू, आपण करू काहीतरी. टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. यशस्वी हो. येते. चल. आई, तूच मार्ग दाखव बाई काहीतरी. हा, दाखलं मालक. सावी आत्ताच घरातनं बाहेर निघाले बघ. आता तरी देवा मला पावशील का. घाबरलो ना. दोन कोण चटकी नाही एकत्र. त्या हॉरर व्हिडिओ बनवायचा विचार आहे काय? हा? ए डायनासॉर, घाबरते. तुझ्या या मस्करीची ना कवा तरी पुस्करी होणार आहे बघ. काय होत नाही ग. बर, ते सगळं जाऊ दे. काल तुम्हाला म्हंटल होतास ना की तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून. सावीला जरा पैशांची गरज होती रे. दे इकडं 10,000 दे मला ते. काल होते. काल होते म्हणजे गायब झाले का काय? काय का रात्री तू धुळून आलास कुठं पैसे? मी कशाला उधळू कुठं. आई ग. रीना, ऐक ना, तूच म्हणाली होतीस ना आपल्या संसारासाठी ठेव म्हणून. भविष्य आहे आपलं, असं तसं काय काय बोललेलीस. 3.5 मिनिटाचं लेक्चर दिलेलीस काल. गुंतवले पैसे. ऐकलं तुझं. आता झालं फिक्स डिपॉझिट. आता 3 वर्षानंतरच मिळणार. आपलं लाईफ लॉक. काहीतरी सिरियस इश्यू दिसतोय. ओके, काय झालंय सांगताय का मला? लक्षात ठेवा, 15 दिवस. ओनली 15 days. आईच्या गावात लयच मोठं टेन्शन दिसतंय. तावी, तू टेन्शन नको घेऊस. आपण करूया पैसे उभा. विकून टाकूया ते दुकान. विकून टाकूया आपण. ढीगभर पैसे येतील. तुमचं लोन पण एका फटक्यात क्लिअर होईल सगळं. हा
पराग डोक्यावर पडलेस वय दुकान विकायला निघाला. त्यात काय आपल्या फ्रेंडच्या डोक्यावरचं छप्पर जात असेल तर दुकानाचं काय कौतुक. आणि दुकान काय इथं मी मॉल उभा करीन नंतर. पण आज आपलं बेस्ट फ्रेंडचं घर वाचलं पाहिजे. ए तू आहेस ना माझी बेस्ट फ्रेंड. ए पराग, सावी जरी तुझी बेस्ट फ्रेंड आहे हे जेवढं खरं आहे ना तेवढंच हे पण खरं आहे की हे दुकान तुझं नाहीये. तुझ्या परमपूज्य पिताजींच्या नावानं आहे ना हे दुकान. यार सॉरी सावी, खरं माझ्या नावावर दुकान असतं ना खरंच मी. जरी दुकान तुझ्या नावावर असतं ना तरी मी काय विकू बिकू दिलं नसतं. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस आणि मी तुम्ही दोघं बी माझे लई बेस्ट फ्रेंड आहे. सॉरी सावी. दुकान विकायची काही गरज नाही. पैशांचं काय करू आपण काय तर. चल काय आहे भिका मागताय. त्यासाठीच तर वाडगं दिलं होतं पण तू घेतलं नाहीस. काय वाडगं हातात असलं ना की भीक मागण्यात रिअलिस्टिकपणा येतो, कन्व्हिक्शन येते, पण तू घेतलंच नाहीस. असो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सी, हातात वाडगं जरी नसलं तरी माझी ऑफर एक्सेप्ट करणं तुझ्या हातातच आहे. विचार कर तुझ्या हुशार बुद्धीने, वाडगं की ऑफर, ऑफर की वाडगं, चॉईस इज युअर्स. बस. हे बघ, आपलं ते ओसवालचं पण आपण केलं होतं एक रील. आपण त्यांच्याकडे जाऊया आधी. हा मग आणि कोण राहिलं होतं बरं. हा ते फूड ब्लॉगर पण एक केला होता ना आपण तिथला. ते मिसळच्या पलीकडचा होता, तिथं पण जाऊया. तिथलं पण पैसे घ्यायचे राहिले अजून. होईल, काही ना काहीतरी नक्की होईल. तू टेन्शन घेऊ नकोस. फक्त पैसे मिळाले पाहिजेत. मिळतील ग, नक्की मिळतील. आपण कष्टानं केलंय सगळं, नक्की मिळतील. अहो तुम्ही रील केलासा की, मी कुठं नाही म्हणतोय. खरं कस्टमर आहे तेवढंच आहे, अजून ते वाढलंच नाही. आता कस्टमरनेच मला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला कुठून देणार ना. सो सॅड.
भाऊंच्या नातीला असं दुकान दुकान फिरायला लागतंय. मी मदत करायला तयार आहे, पण तुम्ही मदत घ्यायलाही तयार नाही. अहो एवढी मोठी माणसं आहेत तुमच्या पाठीशी आणि मग तुम्ही असं का वागतायसा? तोरा लयच तिखट आहे, मिरची सारखा. भाऊ काय आहे तुझं? का सारखं माग मागे येतोय? काम न संपवताच घरी आलात की तुम्ही. मला वाटलं रात्र होईल, पण तुम्ही काय घरी परत येणार नाही. तुमचं हे घर सोडवण्यासाठी फिरतच राहणार, पण एक नंबरच्या काम चुकार निघालात की तुम्ही. असो, मीच एक काम करतो. माझा एक माणूस इथंच सोडून जातो. त्याच्याकडे जागेचे पेपर्स आणि पैशाच्या बॅग्स दोन्ही असतील. तुम्हाला जेव्हा वाटेल की आता आपण भिकारी झालोय, तेव्हा फक्त एक सही करायची आणि लगेच तुमचा प्रश्न एका क्षणातच सुटेल बघा. भाऊ, मॅन ॲट युअर सर्व्हिस 24/7.
टेन्शन घेऊ मी पुरी किती धावपळ करायलीस हा? जरा आराम कर. मी बघतो काय होतंय का ते. भाऊ अहो, आम्ही लहान असताना आम्हाला अंग खांद्यावर घेऊन फिरला असता ना. एवढी आबाळ एवढी स्वप्न दाखवली. आता तुमची नातवंड मोठी झाली आणि मोठी नातवंड असताना असं आजोबांनी बाहेर वन फिरणं चांगलं दिसतं वय. तुमची चूक नाहीये. हे जे काय होतंय ना ते मी त्या धैर्याला डिवचल्यामुळे होते. त्याचाच बदला घेतोय तो. पण तुम्ही काळजी करू नका. मी करेन सगळं व्यवस्थित. रिने चल पटकन. भाऊ मी एका मिनिटात आल्या. अगं पण कुठे? चल मला सोल्युशन सापडले. चल लवकर. आलेच भाऊ. अगं सावे काय करायला असतो आणि इथं कशाला आलोय आपण? गाडी विकायची. काय गाडी विकणार? आणि मग आपण फिरणार कशावरून? पाय नावाचा अवयव दिलाय ना देवानं, वापरायचा आता तू. थोडासा त्रास होईल पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. आता घराला गरज आहे. सावे नको ना ग. नाही रिने असू दे ना. ऐक ना सावे नको ना. दादा गाडी विकायची आहे. किती होतील सांगा ना. पहिला गाडी चेक करू द्या मग सांगतो तुम्हाला विकत घ्यायचं का नाही ते. बर आई बँकेचा माणूस परत आला का काय? बँकेचा माणूस नाही तो मुजुमदारांचा माणूस आहे. त्यांनीच उभं केले त्याला इथं आणि सांगून ठेवले हे हरलाय असं वाटलं तर आमची ऑफर मान्य करा. त्याच्या बॅगांमध्ये पैसे घेऊन बघ बाय तो. काय सांगताय? पैसे आहेत त्यांच्याकडं? काय अहो आई, लक्ष्मी आल्या आणि तुम्ही तिला असं तटकळत उभं केलंय. काय म्हणाल ती लक्ष्मी? बघा म्हणाल ही माणसं तत्व बित्व बघत बसल्यात आणि मला साक्षात लक्ष्मीला असं दारात तटकळत उभं केले. हा या हो. या तुम्ही इथं का उभं आहे? चला आत चला. ठीक आहे घेऊ काय मी? नाही नको. नको बरोबर लय वजा असेल रे. तुम्ही पाणी घेणार का कोल्ड्रिंक घेणार? काय नको. नको काय? ह्या पेपरवर सह्या घ्यायच्यात काय? हो. काय काय टेन्शन नाही. भाऊ करतील सह्या. मुजुमदारांच्या कोणत्या पण पेपरवर मी सही करत नसतो. भाऊ अहो भाऊ असं काय करतायसा? हा बघा की लक्ष्मी स्वतः आपल्या घरात आल्या आणि तिला असं लाताडणं किती चुकीचं आहे सांगा बरं. बघा
आपल्या अथर्वकडे बघा, किती लाडका येतो तुमचा, है का नाही? त्याच्या भविष्याचा तर विचार करा की भाऊ. हे बघा, तो जर मोठ्या शाळेत शिकला तर मोठा माणूस होईल, तुमचं आपल्या खानदानाचं नाव करेल तो. हा, आणि भाऊ, लक्ष्मी जर आपल्या घरात आली तर आपल्या घराचं नंदनवन होईल. हे बघा, आजपर्यंत तुम्ही जे काही सगळ्यांचा विचार करत आलाय नाही, त्याचंच हे फळ आहे असं समजा. आणि ही संधी सोडू नका. असा तुमच्या नातवाचा, परतुंडाचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करा प्लीज भाऊ. दीपा, तुझ्या या गोड बोलण्याला बोलून मी कुठल्याही कागदावर सही करेल असं जर तुला वाटत असेल तर तो गैरसमज मनातून काढून टाक. मी नाही सही करणार. म्हणजे तुम्ही सही करणारच नाही? मी नाही करणार सही. अहो, सकाळपासून त्या वंचनकडनं काही झालंय का? ती शाळा वाचवता वाचवता नाकी नऊ आलाय आपल्या. आता काही डोकं फोडायचं का तुमच्या समोर? का आमच्या आयुष्याचा तमाशाच करायचं ठरवलंय तुम्ही? गाडीला लय काम आहे, या गाडीचं जास्त पैसे नाही भेटणार तुम्हाला. जास्त नाही म्हणजे? अहो दादा, ही गाडी काही एवढी जुनी नाहीये आणि एकदम ओके मध्ये चालते. चालते म्हणजे? सवय हो तुम्हाला या गाडीची. जुनी गाडी म्हणजे काम आली, आणि कामाच्या गाडीला जास्त पैसे नाही मिळत. या गाडीचं जास्तीत जास्त 4000 रुपये मिळतील. काय? अहो दादा, फक्त टायर नाही विकायचे, पूर्ण गाडी विकायची आहे मला. सगळं मार्केट फिरून या, 4000च्या वर कोणीही नाही देणार, एवढा अनुभव आहे मला. तसं पण आता जुन्या गाडीत कोण पैसे टाकत नाहीत. लोनवर आता नवीन गाडी मिळतात आणि तीच घेतात लोक, आणि मग नंतर त्याचे हप्ते भरत बसतात.